हॅलो हॅलो. सामना आपण पाहतोय क्वार्टर फायनलची मॅच. टॉस जिंकलाय गोलोली संघाने आणि गोलोली संघाने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटक घेऊन येतात गोलंदाज मंगेश, स्ट्राईक एंडला जितेश, नॉन स्ट्राईक एंडला नितीन. 3 षटकांची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच. जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये तिसगाव संघावर खेळेल. पहिला चेंडू पॉइंटच्या वरून खेळायचं होतं. निलेश गायकर तिथे होते. झेल ड्रॉप झालाय. 2 धावा मिळाल्यात जितेशच्या खात्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 2 धावाने खातं उघडलं गेले ते वाकलन 40 प्लसचं. दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात. गोलंदाज मंगेश ज्याने या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॉलिंग केलेली आतापर्यंत गोलोली 40 प्लस संघाडी. नॉन सेकंडला नितीन पाटील आहेत. मंगेश राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. पिंट्या वेगाने आलेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या 4. 3 षटकांची मॅच. गोलोली 40 प्लस विरुद्ध वाकलन 40 प्लस. धावसंख्या 4 वरती आपल्याला पाहायला मिळते. लेगस्टम्पच्या बाहेर होता आपण वाईट चिकून करतायत. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती 5 वरती. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. वेगवान चेंडू होता मंगेशचा. डॉट बॉल. चांगली बॉलिंग. 5 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू आपण लॉंगॉनच्या दिशेने खेळतात. 1 धाव पूर्ण झाली. ते दुसऱ्या धावायचा प्रयत्न. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल ती 7 धावा धापलकरती. हॅलो 7 धावा. 5 चेंडूमध्ये 7 धावा मंगेशने खर्च केल्या आहेत. क्वार्टर फायनलची मॅच. जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये तिसगाव संघावर खेळेल. रेग्युलर फॉर्मॅटमधनं सागाव संघ ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलाय. शेवटचा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात फक्त 7 धावा. ते बघा औशी प्रेक्षक आहेत जे सामना एन्जॉय करतायत. जो आमचा स्टँड आहे त्याच्या खाली बसलेत. सात धावा दापल कधी लागल्यात. गोलंदाजी करण्यासाठी किशोर आलेत. सात धावा दापल कधी आपल्या पाहायला मिळत आहेत. मंगेश बघा किती चेंडू अडवत आहेत. 1 सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 8. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. हा वाईड आहे. धावसंख्या 9. 9 धावा दापल कधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोर राईट मोर द विकेट. हा चेंडू लॉंगॉलच्या दिशेने खेळत आहेत. दोन धावा मिळाल्यात. धावसंख्या 11.
11 धावा दाबलकवती आपल्या पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर असताना किशोर काय दाखवत आहेत. धावसंख्या 11 वरती आपल्याला पाहायला मिळते. गोलोली 40+ विरुद्ध वाकलन 40+ अशी मॅच. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउन्स सीमा पार. जितेश भोईरच्या बॅटमधून येतोय चौकार. धावसंख्या 15. डॉट बॉल. 2 टू गो. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 15. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय तो वाकलन 40+. पुन्हा एकदा स्कूपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि फलंदाज रन आउट. 2च धावा मिळतील. 17 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. सतरा धावा झालेल्या आहेत. चांगली फेकी. 2 षटकांचा खेळ संपलाय. वाकलन 40+ संघ प्रथम बॅटिंग करत असताना 18 धावा. अठरा धावा धावपलकवते आपल्या पाहायला मिळतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक. अमित वगे आले बॉलिंग करण्यासाठी. अमित बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये अमित वगे आले बॉलिंग करण्यासाठी. सागाव संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा.
टू विन आहे अमित. 25 झाले. 26 टू. 26चं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सेट केलंय या मॅचचा विजेता आणि तिसगाव मध्ये सेमीफायनलची मॅच होईल. त्यामुळे सागाव संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 26चं टार्गेट आहे. 26 धावा चेस करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. हनुमान पाटील बघा शाखा प्रमुख वडवलीचे. पिंट्या जोशी हनुमान पाटील आलेत वडवलीचे शाखा प्रमुख. आणि पिंट्या जोशी यांच्यावरती भरपूर प्रेम आहे हनुमान पाटील यांचा. श्याम बघा गोलवलीचे थोडस एनर्जी ड्रिंक्स ते घेत आहेत आणि एनर्जी ड्रिंक्स पाहिजे आपल्याला. रेड ब्लू पिणं गरजेचं आहे. रामनाथ पाटील सुद्धा आमचे सामना एन्जॉय करतात. निर्जय गावचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ऑनलाईन सामना पाहत आहेत. 26चं टार्गेट या मॅच मध्ये. 26चं टार्गेट. पहिलं षटक बघायचं कोण घेऊन येतोय. श्याम थोडंसं जलपान करत असताना गोलवली संघाचे कारण जास्तीत जास्त प्रमाणात पाणी तुमच्या शरीरात असणं गरजेचं आहे अमित. त्यामुळे श्याम थोडंसं जलपान करतायत आणि करायला पाहिजे. थंडी भरपूर आहे आता. थंडीमध्ये पाणी जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या शरीरात असणं गरजेचं आहे. 26चं टार्गेट शेखर आणि अमित. आणि पावसाळी क्रिकेट म्हटलं तर अमितच्या बॅटमध्ये नेहमीच मिनिटं धावा येतात. टार्गेट आहे मॅच मध्ये. सागाव संघाला विनंती असेल जीत सागाव संघाला सूचना करा. रिपोर्टिंग करायचंय सागाव संघ आपण. संध्याकाळचं सत्र आहे. पाऊस भरपूर प्रमाणात आहे. येणाऱ्या काळामध्ये वडवलीच्या ग्राउंड मध्ये हनुमान पाटील सुद्धा एक चांगली स्पर्धा तुमच्यासाठी घेऊन येते. रबर बॉलची एक वेगळा धमाका हनुमान पाटील यांचा. रबर बॉल धमाका. आयोजक वडवलीचे शाखा प्रमुख हनुमान पाटील, शेखर आणि अमित आणि जितेश पहिलं षटक घेऊन येत आहे. 26चं टार्गेट आहे. जितेश भोईर 2015 मध्ये पहिली 4 व्हीलर कार वाकलन गावामध्ये ते घेऊन आले होते. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि त्यानंतर अनेक 4 व्हीलर या गावामध्ये आल्या. त्यानंतर लगेच 2018 मध्ये जीत. त्यानंतर सलग केतनने 2 4 व्हीलर जिंकल्या. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. चं टार्गेट आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. काल 6:30ला सामने संपले. आई वाईट आहे. 26चं टार्गेट आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग दिली जितेशला. फुटवर्कचा वापर नाहीये. शेखर थोडेसे दबावाखाली बॅटिंग करतायत. रबर बॉल क्रिकेट असं आहे, तुम्हाला थोडंसं हालचाल करणं गरजेचं आहे. फुटवर्कचा वापर करणं गरजेचं आहे. शेखरच्या बॅटमधनं फटका फसलाय. पिंटू गायकर तिथे फलंदाज बाद. पहिला धक्का गोलवली 40+ संघाला. स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय अन्वित इंटरनेट सेवा मोफत पाहायला मिळते. सौजन्य पिंटू गायकर आणि त्यांनीच हा चांगला झेल टिपलेला आहे.
आणि या मैदानामध्ये जे खेळाडू सराव करण्यासाठी येतात, मग वाकलनचे असतील, वडोलीचे असतील, शिवडूनचे असतील, इतर कुठल्या गावातले असतील, त्यांना एकच विनंती असेल, ज्यावेळी तुम्ही सराव करायला याल म्हणजे उद्यापासून फोर व्हीलर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आणायची नाहीये, लक्षात घ्या, जेणेकरून चिखल होतो आणि खेळाडूला दुखापत होण्याचे चान्सेस जास्त असतात. बॅटिंग करण्यासाठी मंगेश आलेले आहेत. मंगेश दोन धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन वाईटच्या धावा आल्यात, बॅटने एकही धाव आली नाही अजूनही, अशी माहिती आम्हाला पिंट्या जोशी देत आहेत, अचूक माहिती. काल सागाव संघ रेग्युलर फॉर्मॅट मधनं फायनल मध्ये पोहोचलाय. आणि पाऊस बघा, नाही जीत भोईर यांची स्पर्धा जेव्हा जेव्हा होते पाऊस होतो, त्यामुळे जीतला एकच विनंती असेल, जून मध्ये स्पर्धा ठेवा, कारण जून मध्ये पाऊस पडत नाही. दोन धावा मिळाल्यात मंगेशच्या खात्यामध्ये, धावसंख्या 4, मंगेशचं खातं उघडलं होतंय. कालच्या दिवसात पुरुषोत्तमने जबरदस्त बॉलिंग केली सागाव टीमसाठी, चिन्मय रोहितने चांगली बॅटिंग केली, रितेशचं एक षटक तुम्हाला पाहायला मिळालं, चांगली बॉलिंग देखील रितेशने. वेदांत पाटीलचा मी उल्लेख करेल सागाव संघासाठी. कट करण्याचा प्रयत्न जितेशने हलकंसं अपील केलं होतं, पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. पाऊस बघा, भरपूर पाऊस आहे आणि इतकं सोपं नाहीये रबर बॉल क्रिकेट, जितकं तुम्हाला सोपं वाटतं तितकं सोपं नाहीये. अजून एक डॉट बॉल, 2 वाईड आल्यानंतर काय कमबॅक केलाय जितेशने, 4च धावा आहेत. कारण पाऊस सुरू आहे, माहिती आहे वाकलन टीमला, वाकलन 45 संघाला, कारण इथून इतकं सोपं नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 26चं टार्गेट आता मोठं वाटू लागलंय, कारण इथून 22 धावा अजूनही करायच्या आहेत. अमितला माहिती आहे पाऊस सुरू असताना बॅटिंग करणं इतकं सोपं नाहीये. दोन धावा मिळतील आणि अखेर जितेशचं पहिलं षटक संपलेलं आहे. जितेशने धावा खर्च केल्या 6, चेंडू शिल्लक आहेत 12, धावा करायचे 20. 12 चेंडू 20 धावांची गरज. बारा चेंडू 20 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि भरपूर पाऊस आणि एनडी शेट बघा पुढच्या स्पर्धेची मला वाटतं तयारी करतायत, प्लॅनिंग सुरू आहे त्यांचा की कॅमेरा कुठे लावायचा. पिंट्या जोशी नाही, एनडी शेट आहे तर सब मुमकिन आहे ना. तिसगाव संघाला बाय मिळाली पहिल्या मॅच मध्ये, पहिल्या राऊंड मध्ये वाकलन संघाला बाय मिळाली होती आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस 2-2 झाल्यानंतर तिसगावला बाय मिळाली. त्यामुळे या मॅचचा विजेता संघ तिसगाववर खेळेल. बॉलिंग करण्यासाठी भोलेनाथ गायकर आलेले आहेत. 12 चेंडू 20, अमित हे तो मुमकिन आहे आणि मंगेश ही जोडी चांगली आहे. बॅकफुटला गेले, पंच केलाय, क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता अमितसाठी. हनुमान तिथे कोणती प्रकारची चूक करत नाहीये, चांगला झेल टिपलाय हनुमानने. या महत्वाची विकेट मिळाली आहे भोलेनाथ गायकर यांच्या खात्यामध्ये. अमितची विकेट मोक्याच्या क्षणी आलेली, 11 बॉल मध्ये 20 अजूनही करायच्या. गोलोली 40+ संघाला इतकं सोपं नाहीये, कारण त्याचं कारणही सांगतो की पाऊस सुरू आहे, त्यामुळे धावा बनवणं, बॉलला रीड करणं. बाहेरून ज्यावेळी आपण मॅचेस बघतो त्यावेळी असं वाटतं क्रिकेट सोपं आहे. क्रिकेट ज्यावेळी बॅट्समन बॅटिंग करत असतो की का धावा बनल्या नाही, मात्र जो बॅट्समन बॅटिंग करतो पिंट्या जोशी त्यालाच माहिती असतं की एक्झॅक्ट मैदानात काय घडतंय. कारण पाण्यात बॉल पडला की बॉल इतका वेगाने जातो की कधी कधी किपरलाही बॉल दिसत नाही. अकरा चेंडू 20 करायचे आहेत. प्रदीप उर्फ बाळा बॅटिंग करण्यासाठी आलेत. पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर ग्लोव्हजचाही वापर तुम्हाला करावा लागतो, मात्र पिंट्या जोशी यांचे ग्लोव्हज आज सापडले नाही. एजे सर
त्यामुळे पिंट्याच्या बॅटमध्ये धावा आल्या नाही. ग्लोव्स त्यांचे पिशवीत राहिले, रुमाल आणि त्यांनी ग्लोव्स घातले, त्यामुळे थोडंसं घडतं असं क्रिकेटमध्ये. बॅट त्यांच्या हातातच सरकत होती. बाळा बोराडे ऐकत असतील तर उत्तर देतील संध्याकाळी. अकरा चेंडू 20 धावांची गरज आहे. लेफ्टी बॅट्समन आता स्ट्राईक एंडला आलेले आहेत. अकरा चेंडू प्रदीप उर्फ बाळा बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. चांगला फलंदाज आहे. 9 सेकंडला मंगेश. 11 बॉल 20. बॅकफुटला गेले, पंच केलाय थर्डमॅनला. जयेंद्र भोईर तिथे आहेत. 2 धावा मिळाल्या. चेंडू हातामध्ये का ठेवला हा प्रश्न जरूर आता निर्माण झालाय. मंगेशने सांगितलं 2 धावा होतील, प्रदीप सांगतात नाही होणार, मात्र झालेत. 10 चेंडू मध्ये आता 18 करायचे त्या मॅच मध्ये. गुलवली 40+ संघाला येणारे 10 चेंडू 18 धावा. बॉलिंग सध्या चांगली सुरू आहे वाकलून 40+च्या माध्यमातून. दहा चेंडू 18 धावा. याच मैदानामध्ये जागृती स्पोर्ट चषक स्पर्धा सुरू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल. 9 चेंडू 18ची गरज आहे मॅच मध्ये. 2 मोठ्या स्पर्धा या मैदानामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एनडी शेठ आणि ऋषी भोईर यांच्या माध्यमातून एक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्यानंतर किरण मात्रे, केतन मात्रे यांच्या माध्यमातून जागृती स्पोर्ट चषक तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. वाह वाह भोलेनाथ गायकर, जबरदस्त बॉलिंग. आठ चेंडू मध्ये 18 करायचे. जबरदस्त बॉलिंग सध्या सुरू आहे. बाळाला पूर्णपणे शांत ठेवलंय. थोडस अपयश जरूर आले, मात्र ते अपयश धुणं बाळाचं काम आणि ते धुवू शकतात येणाऱ्या 2 बॉल मध्ये. बाळा आक्रमक बॅटर आहेत, कधी ते आक्रमण करू शकतात या मॅच मध्ये आणि तो आक्रमण केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू 1 बाउंस सीमा पार आलाय चौकार. मी हाच उल्लेख केला होता की बाळाकडनं चेंडू डॉट आले, त्याचा अर्थ बाळा शांत राहणार नाहीये. त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. चेंडू शिल्लक आहे 7, धावा करायचे 14. 7 चेंडू 14 धावांची गरज. मॅच ऑन. चौकाराने समीकरण बदललंय. या मॅचचा विजेता आणि तिसगाव मध्ये लगेच मॅच होईल, त्यामुळे तिसगावच्या कॅप्टनने ते उपस्थित राहायचे. 7 चेंडू 14 धावांची गरज. येणारा चेंडू खूप महत्वाचा आहे मॅच मध्ये. बॅकफुटला गेले, पंच केले, पुन्हा थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. दोन धावा इथे मिळाल्यात. आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि 12ची गरज आहे ती गोलवली 40+ संघाला. 6 चेंडू 12ची गरज. बॉलर कोण येतात ते बघायचं आता. पिंटू गायकर आहेत का? पिंटू गायकर गेलेत बॉलर सेंडला म्हणून विचारलं. नाही, थोडेसे थांबलेले आहेत, चर्चा करतायत. वाकलन 40+चे खेळाडू जितेश भोईरकर चर्चा करतायत. कमलाकर भोईर हे ऑप्शन त्यांच्याकडे. नितीन पाटील हे ऑप्शन आहे. ऑप्शन सर्वच आहेत. वाकलन म्हटल्यानंतर सर्वच बॉलर्स आहेत ना. अखेर बॉलिंग नितीन पाटील बघा शेवटच्या मोमेंटला आलेत पुढे, म्हणजे सांगितलं मी ओव्हर टाकतो. 6 बॉल 12. कंपल्सरी चेसिंग. 6 चेंडू 12 धावांची गरज. अखेर शेवटच्या ओव्हर मध्ये कॅप्टनने विश्वास नितीन पाटील यांच्यावरती दाखवलाय. तिसगावच्या कॅप्टनने ते उपस्थित राहायचंय. जशी मॅच संपेल लगेच टॉस होईल. तिसगाव विरुद्ध या मॅचचा विजेता सेमीफायनलच्या मॅच मध्ये खेळेल. सहा चेंडू 12 धावांची गरज. जबरदस्त मॅच. वाकलन 40+ विरुद्ध गोळवली 40+. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. मात्र मंगेश कधी मॅचला कलाटणी देतील. बाल 9 सेकंडला आहे. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे आणि आता बॉलिंग करण्यासाठी नितीन आलेत. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस अजूनही सुरू आहेत.
माझं थोडंसं फास्ट घ्या. 2 मॅचेस यानंतर आहेत. काल चिन्मय पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली सागाव टीमसाठी रेग्युलर खेळत असताना. असं निलेश मात्रेचं अर्धशतक पाहायला मिळालं, मात्र तो संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. नितीन बॉलिंग मार्कवर. वाह मी मगाशीच उल्लेख केला, मंगेश मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे सहजा ते हार मानणार नाहीयेत. आणि मंगेशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. आता चेंडू शिल्लक आहे 5, धावा करायचे 6. पाच चेंडू आणि 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 धावा पहिल्याच बॉल. तुम्ही मगाशी उल्लेख केला, अमित गायकर, मंगेश, बाळा, प्रेम इत्यादी मॅचला कलाटणी देतील. शेखरला तुम्ही पाहिलं म्हणजे शेखरच्या बॅटमध्ये धावा आल्या नाहीयेत. प्रेम पाटील सुद्धा आहेत. अमित वगेत ज्यांनी विजयाचा चौकार मारला होता नवपाडा टीमच्या विरुद्ध, किशोर आहेत. त्यामुळे चांगली टीम सध्या आपल्याला गोलोली 45 पाहायला मिळते. विजयाचा षटकार आलाय आणि गोलोली संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. 4 चेंडू राखून हा विजय संपन्न केलाय. चला, गोलोलीचे कॅप्टन आणि तिसगावचे कॅप्टन लगेच टॉस साठी या सेमी फायनलची मॅच 3 ओव्हरची असेल. जितेश सामना थांबवला. जितेशने रणनीती आखली आणि त्यानंतर अखेर पहिले 2 षटकं चांगली आली होती. 6 बॉल मध्ये 12 असं वाटत होतं. चला मग टॉस साठी या, गोलोली कॅप्टन या टॉस साठी. चला गोलोली कॅप्टन टॉस साठी या आणि तिसगावचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉस साठी. चला तिसगाव आणि गोलोली मध्ये आपण टॉस करणार आहोत. गोलोलीचे कॅप्टन आलेले आहेत, तिसगावचे कॅप्टन दादा येत आहेत. राजू दादा या.